नमस्कार मित्रांनो, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने सत्ता राखली आहे. अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना विमान अपघातामध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाने प्रचार करणं टाळलं होतं. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. सध्या रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल. आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ. मात्र शरद पवार यांची तब्येत बिघडल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ सुरू आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना देखील करत आहेत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.